आम्ही आलेलो आहोत मनालीमध्ये आणि आता आम्ही 4 देवळं फिरणार आहोत. तर चला माझ्यासोबत. आता मी आहे मनालीमध्ये आमच्या हॉटेलमध्ये. आमच्या हॉटेलच्या बाल्कनीमधला हा व्ह्यू आहे. माझ्या मागे एक छोटासा वॉटरफॉल आहे. मी तुम्हाला क्लोजअपमध्ये दाखवते. आता मे महिना चालू आहे तर बर्फ वितळलाय आणि इथल्या नद्या बऱ्यापैकी वाहत आहेत. समोरचा एक डोंगर आहे तिथे थोडासा बर्फ दिसतो. तुम्हाला दाखवते. हा असा व्ह्यू आहे. आणि ह्या डोंगरावरती मस्त बर्फ आहे. हा होता आमच्या हॉटेलमधला ब्रेकफास्ट. पहाडी लोणचं, दही, आलू पराठा, पोहे, चहा, कॉफी, ब्रेड बटर आणि ब्रेकफास्टसोबत एवढा सुंदर व्ह्यू. आपण आलेलो आहोत वशिष्ठमध्ये आणि वशिष्ठमध्ये हे माझ्या पाठीमागे आहे ते स्वयंभू शिव मंदिर आहे. चला दाखव. तर हे सुंदर लाकडामध्ये कोरीव काम केलेलं लाकडी स्वयंभू शिव मंदिर आहे. इथे शिव मंदिर आहे, मागे श्री राम मंदिर आणि पाठीमागे वशिष्ठ मंदिर. हे आहे वशिष्ठ मंदिर. वशिष्ठ ऋषी यांचं हे मंदिर आहे. मनाली मॉल रोड पासून अगदी 3 किलोमीटरवरती हे मंदिर आहे. इथे येताना हिमाचलमधली हिरवीगार झाडं, सुंदर वाहती नदी आणि हिमाचलमधलं गाव असं सगळं बघायला मिळेल. इथे वशिष्ठ टेम्पलमध्ये फोटो काढणं अलाउड नाही आहे म्हणून आपण बाहेरूनच बघू शकतो. आहोत गरम पाण्याचा कुंड बघायला. भगवान श्रीरामांना ह्याच वशिष्ठ मंदिरामध्ये वशिष्ठ ऋषींचा आशीर्वाद मिळालेला असं मानलं जातं. तर आता आपण चाललेलो आहोत वशिष्ठ कुंडामध्ये. हे एक हॉट वॉटर स्प्रिंग्स आहे, म्हणजेच गरम पाण्याचं कुंड आहे. इथे नैसर्गिकरित्या गरम पाणी येते. ह्या पाण्यात औषधी गुणधर्म असतात ज्याने सांधेदुखी, त्वचाविकार कमी होतात. आणि आता आपण जाणार आहोत श्रीराम मंदिराकडे. हे सध्या बंद आहे पण बाहेरून आपण हे मंदिर बघू शकतो. दगडी जुनं कोरीव काम आहे. बघू शकतो आपण किती सुंदर आहे. ह्या मंदिरात भगवान श्रीरामांची मूर्ती आहे. असे मानले जाते की पुराण कथेनुसार वशिष्ठ ऋषी यांनी श्रीरामाला येथे भेट दिली होती. वशिष्ठ ऋषी हे श्रीरामांचे गुरु आणि सल्लागार होते. एकदम पुरातन हे राम मंदिर आहे. माझ्या मागचं दगडी बांधकाम आहे आणि सध्या तर हे बंद आहे काही कारणास्तव. पण ह्याचं जे आर्किटेक्चर आणि ह्याचं जे बांधकाम आहे ते इतक्या वर्ष हे मंदिर आहे तरी पण खूप सुंदर आणि जशान तसं आहे. वशिष्ठ ऋषींची तपोभूमी आणि श्रीरामांचे चरण या भूमीला लागलेले आहेत आणि आपण इथे येऊ शकतो, पाहू शकतो. आणि अर्थातच इथे येऊन एवढी शांतता आणि पॉझिटिव्हिटी फील होते. आणि अर्थातच आपण किती भाग्यवान आहोत की ह्या जागेला आपण भेट देऊ शकतो. इथे जवळच मॉल आहे, तिथे आपण हिमाचली ट्रॅडिशनल हँडलूम्स वगैरे घेऊ शकतो, शॉपिंगही करू शकतो. आता आपण चाललेलो आहोत ओल्ड मनालीमध्ये हडिंबा टेम्पलमध्ये.
हे मंदिर मनालीतलं अतिशय प्रसिद्ध आणि पवित्र मंदिर आहे। हडिंबा म्हणजेच भीमाची पत्नी आणि घटोत्कचाची माता म्हणजेच महाभारतातली हडिंबा देवी, जी की राक्षसीणही होती। ह्या मंदिराच्या सभोवताली देवदार वृक्षाचे दाट जंगल आहे आणि मंदिरात जंगली प्राण्यांच्या हाडांचे सापळे लावलेले आहेत। लाकडी बांधकाम आहे या मंदिराचं आणि याही लाकडामध्ये अतिशय सुंदर कोरीवकाम केलेलं आहे। ह्या मंदिराचा इतिहास सांगायचा झालास तर हडिंबा ही हिडिंब नावाच्या राक्षसाची बहीण होती। पांडव वनवासात असताना हिडिंबाला भीमाशी प्रेम झालं। भीमाने तिचा भाऊ हिडिंब ह्याचा वध केला आणि त्यानंतर हिडिंबाशी विवाह केला। त्यानंतर त्यांना घटोत्कच नावाचा एक पराक्रमी पुत्र झाला। भीम निघून गेल्यानंतर हिडिंबाने मनालीच्या जंगलामध्ये तपश्चर्या केली। त्यानंतर तिला हिडिंबा देवी म्हणून पूजलं जाऊ लागलं। आज हे हिडिंबा मंदिर तिच्या स्मरणार्थ असून स्थानिक ही कुळदेवता म्हणून मानतात। तर ही कथा तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा। हे आहे मंदिराच्या भोवतीचं देवदार वृक्षांचं जंगल। इथे काश्मीरी पेहराव घालण्यासाठी आणि फोटो काढण्यासाठी आपण घेऊ शकतो भाड्याने, तेही एकदम नॉमिनल रेट्समध्ये। तर आता मी हा ट्राय करणार आहे, बघूया कसं वाटतंय। इथे गेल्यावरती ससे, हिमाचली ससे आणि मेंढ्यांची पिल्लं ह्यांच्यासोबत फोटो काढायलाही मिळतं। हा हिमाचली ससा आहे। आणि हे आहे मेंढीचं कोकरू। आणि हा आहे याक। इथे याक राईड सुद्धा मिळते। आम्ही आता आलेलो आहोत मनू मंदिर। आता आम्ही 3 मंदिरं केली जे की एकाच ठिकाणी होती आणि आता हे शेवटचं मंदिर आहे मनू मंदिर। तर चला माझ्यासोबत। हे आहे मनू मंदिर। हे ओल्ड मनालीमध्ये आहे। हे मंदिर हिमालयाच्या कुशीत बियास नदीच्या जवळ वसलेलं आहे। ऋषी मनू यांना समर्पित हे मनू मंदिर आहे। मंदिरामध्ये सुंदर सुंदर गणपती, मारुती आणि ही मंदिराची पालखी आहे आणि अजून काही मूर्त्या आहेत। संपूर्ण भारतात हे एकमेव मंदिर आहे जे मनू ऋषींना समर्पित आहे। हिंदू धर्मानुसार मनू ऋषी हे मानवाचे आदिपुरुष मानले जातात। मंदिराच्या दारातून पाहिलं तर सुंदर हिमालयांच्या रांगा दिसतात। अशा या सुंदर मंदिरांना नक्की भेट द्या। इथे जवळच शॉपिंग स्ट्रीट आहे, तिथे तुम्ही शॉपिंगही करू शकता। आणि यानंतर आम्ही जाणार आहोत मनालीमध्ये ॲडव्हेंचर करायला। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।